नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। चंद्रपूर जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, तूर व सोयाबीनवर आलेला मोझा कीड रोग व नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। या संदर्भात सर्व अहवाल शासन व कंपनी सादर करण्यात आले होते। पीक विमा नियमानुसार 72 तासात याबद्दल सूचना कंपनीकडे ऑनलाईन करण्यात आल्या होत्या। यामध्ये जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या नुकसान भरपाईप्रमाणे सोयाबीन या पिकाचे काही प्रमाणात शेतकऱ्यांना पैसे मिळाले, परंतु कापूस व इतर पिकांचे पीक विमा अजूनही मिळाला नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असल्याचे चित्र दिसत आहे। या विषयाच्या अनुषंगाने वरोरा भाजप नेते रमेश राजूरकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध मागणींसाठी तहसीलदार वरोरा येथे निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनाचा मुख्य उद्देश पीक विम्यापासून जे कास्तकार वंचित राहिलेले आहेत त्या वंचित कास्तकारांना पीक विम्याचा लाभ मिळवून देणे। जवळपास 14,000 कास्तकार वरोरा तालुक्यातील हे या पीक विम्यापासून वंचित झालेले आहेत आणि या वंचित लोकांना जर न्याय मिळवून दिला नाही तर यांचा जो काही विश्वास आहे हा विश्वास शासनावरचा सुद्धा आमच्या सरकारवरचा हा विश्वास उडेल आणि याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहेत। जे काही प्रशासनाने जी कंपनी नेमलेली आहेत या कंपनीला शासनाकडून पूर्ण विम्याचे पैसे भरण्यात आलेले आहेत, पण ते पैसे देण्यासाठी मागील जानेवारीपासून कंपनी टाळाटाळ करत आहेत आणि याचं उत्तर मागणे, त्यांना जाब विचारणे हे आवश्यक झालेलं आहे। जर याचं उत्तर आणि याचे जर विम्याचे पैसे जर मंजूर झाले नाही तर भारतीय जनता पक्ष वरोराकडून एक मोठं आंदोलन उभारून त्या आंदोलनाच्या मार्गातून आम्ही तो न्याय मिळवून घेऊन आणि त्या शेतकऱ्यांचा त्यांचा लाभ जो मिळणार आहे हा त्यांच्या पदरात पाडून घेऊ। जी कंपनी आहे, जी सरकारने नेमलेली कंपनी आहे, ही एक सरकार अंडरटेकिंग आहे, पण ती कंपनीचं कार्यक्षेत्र किंवा कार्यक्रम हा वेगळा आहे आणि सरकारचा कार्यक्रम वेगळे आहेत। सरकारने यांच्याकडे सोयाबीन आणि कापसाचे प्रति हेक्टरी, कापसासाठी 4,500 रुपये प्रति हेक्टरी आणि सोयाबीनसाठी 6,500 रुपये प्रति हेक्टरी हे पैसे जमा केलेले आहेत। हे जर कंपनीकडे पैसे जमा केले असेल तर कंपनीचं कर्तव्य आहे की त्यांनी ते जे नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। विदर्भ हा जो कंपनीतर्फे जो केलेला युक्तिवाद आहे हा सर्व प्रकार चुकीचा युक्तिवाद केलेला आहे। कारण पाऊस सर्वीकडे सारखाच पडत असतो, ज्यावेळेस सोयाबीनचं पीक असतं त्याच वेळेस कापसाचं सुद्धा पीक असतं। त्याच्यामुळे हे जे त्या कंपनीचं जे म्हणणं आहे हे म्हणणं काही न पटणारं म्हणणं आहे आणि हे जाणून बुजून टाळाटाळ करायचा प्रयत्न कंपनीकडून होत आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून आम्हाला आता या कंपनीच्या मागे प्रशासनाच्या मार्फतीने लागून हा लाभ शेतकऱ्यांना मिळवून घेणं आवश्यक आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये हा प्रश्न निघाला पाहिजे, कारण यांच्याकडे पूर्ण प्रकारचे सर्वे झालेले आहेत आणि सर्वे झाले त्याच्याप्रमाणेच त्यांनी जे अपात्र शेतकरी आहेत त्यांची जी लिस्ट आहेत ही जाहीर केलेली आहे। तर त्यांच्यावर जे अपात्रता केलेली आहे ही कोणत्या बेसवर केलेली आहे त्याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे की आम्हाला त्याचं सर्व्हिस शीट द्या। सर्व्हिस शीट प्रमाणे आम्ही त्या तपासून घेऊ। त्या 7 दिवसांमध्ये मागण्या पूर्ण न झाल्या संपूर्ण तालुक्यामध्ये पीक विमा कंपनी विरुद्ध आक्रमक आंदोलन करण्यात येईल याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे वरोरा विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रचार डॉक्टर रमेश राजूरकर यांनी कंपनीला दिला आहे। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।